दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मझशी आधारू दत्तराज, दत्त माझे मन, दत्त माझे जन, सोयरा सज्जन दत्त माझा, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मझशी आधारू दत्तराज, एका जनार्दनी दत्त हा विसावा, एका जनार्दनी दत्त हा विसावा, न विचारिता गावा जावे त्याच्या, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मझशी आधारू दत्तराज, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दोसरे चरण संताची, दोसरे चरण संताची, दोसरे चरण संताची, जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो निया आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या, होय होय वार करी डोळा पाहे रे पंढरी, विनायकं गुरु मनोमी, साखरे नाम विश्रुतम, येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति, कि साखरे वंश विख्यातं, ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुम वन्दे भववन्द विमुक्तये,
की प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवोनी माथा साष्टांगी आता दंडवत शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचे आठवावे गुण आता या भूमंडळी की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभुराज था एक ही शंभु राजा था विठ्ठल दत्त माझी माता दत्त माझा पिता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहिणी बंधू चुलता दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजशी आधारू दत्तराज दत्त माझे मन दत्त माझे जन सोयरा सज्जन दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजशी आधारू दत्तराज की एका जनार्दनी दत्त हा विसावा एका जनार्दनी दत्त हा विसावा न विचारिता गावा जावे त्याच्या दत्त माझा गुरु दत्त माझा तारू मजशी आधारू दत्तराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग शांती परब्रह्म एकनाथ महाराज यांच्या एकनाथी गाथेतील दत्त जन्म दत्त मानस पूजा आणि दत्त स्तुती प्रकरणातील 1016 नंबरचा 4 चरणाचा उत्कृष्ट महत्त्वाचा सुंदर असा भगवान दत्तात्रयाच्या तत्वाचं विशिष्ट मार्गदर्शन दिग्दर्शन करणारा असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा नियम आहे 750 वर्षापासूनचा कीर्तन कुणाचंही असो कुठचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे उपयुक्त आहे. त्या गरजेनं त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदाद जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्व वितेतून त्या अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून धर्मजागरूकता धर्माभिलाषा धर्माची अस्मिता धर्माचा अभिमान प्रत्येक सनातन हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या हृदय पटलावरती उमटण्याकरता विशिष्ट रूपानं सनातन धर्मामध्ये ज्या दत्त संप्रदायाचं विशिष्ट योगदान आहे भक्ती मार्गाला एक नवी दिशा देण्याचं त्या संबंधाने आपल्या या सामनगाव नवीन तालुका जिल्हा नाशिक महाराष्ट्रामध्ये हे दत्त मंदिर नवनाथ मंदिर याचे भक्त मंडळ नाव कोणाचे घ्यावे अशी परिस्थिती वारकरी संप्रदायाची नाही कारण की तसे प्रमाण खूप पाहायला सापडतात आपल्या वारकरी. अनेकाची स्तुती अमा ब्रह्म हत्या एका वाचोनी त्या पांडुरंगा
असे अनेक प्रमाण तुकाराम महाराजांचे. आम्हा विष्णुदासा एकविदा भाव न म्हणो या देव अनेकांशी शतखंड माझी होईल रसना जरिया वचना पालटेन 154 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजाची देवडे कृत गाथा. परंतु तरीही थोडंसं अभिप्राय परिहार देणं अतिशय गरजेचं आहे. सन्माननीय श्री गणेश भाऊ जगताप, तसा हा सामुदायिक कार्यक्रम आहे, मंडळाचा कार्यक्रम आहे, परंतु त्यांच्यामुळे निमंत्रण, कारण की त्यांचाच नंबर आमच्या मॅनेजरच्या व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह होता आणि पूर्ण कम्युनिकेशन तिथून इथपर्यंत येण्याचा हा तो सगळा खटाटोप. त्यांना म्हटलं 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर म्हणजे ह्या वर्षी आलेली दत्त जयंती, या 7 दिवसामध्ये मी कुठेच जात नाही, कारण की मी दत्त साधक आहे आणि सकाळी रोज माझा उठण्याचा नियम आहे. परान्न वर्जित आहे, पर पाणी वर्जित आहे, सीमेचं उल्लंघनही वर्जित आहे. परंतु ते म्हणलं दत्तांनी तुमची आमची भेट करून दिली आणि म्हणलं दत्तात्रयाचा आदेश आहे, अलख आदेश, भगवान दत्तात्रयाचा तिथे आदेश आहे, तिथे काहीच प्रश्न उरत नाही. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यान तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल भक्ती शक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती, परमार्थप्रेमी माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले, समस्त गुणीजनी टाळकरी वारकरी मंडळी आणि माझ्यासोबत आलेले आमचे भाऊजी सन्माननीय श्री संजयरावजी केशवरावजी कुलकर्णी, विहामंडपा तालुका पैठण, आणि आमच्यासोबत आलेले आमचे सोशल मीडिया, त्याचबरोबर आपण सगळे ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे. कीर्तन भगवान दत्तात्रयाचं आहे, श्रीपाद श्रीवल्लभांचं आहे, नरसिंह सरस्वतींचं आहे. यांच्याबद्दल जेवढीही व्याख्या मला या कीर्तनामध्ये करता येईल तसं करण्याचा मी प्रयत्न करेल. मी काही फार मोठा वक्ता नाही. लोक मला विनोदानं म्हणत असतात की महाराज तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहेत. काय कारण माहिती आहे? कारण की अनेक जे नॅशनल इंटरनॅशनल स्पिरिच्युअल सॅटेलाईट चॅनल आहे, फॉर एक्झाम्पल आस्था, संस्कार, सत्संग, संतवाणी, दिव्य, दिशा, या सगळ्या प्रोग्राम चॅनलवरती जवळपास माझे कार्यक्रम झाले आणि ऑल ओव्हर इंडिया त्याचं टेलिकास्ट झालं आहे. हिंदीमध्ये कथा आणि कीर्तन झालेत. म्हणून एक टॅग आमच्या नावासमोर लागला आहे, आंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार एवं कथा प्रवक्ता. ही भगवान दत्तात्रयाची कृपा आहे. म्हणून दत्तात्रयाच्या भजनामध्येच इतकं सामर्थ्य आहे, नामामध्येच एवढं सामर्थ्य आहे की खाली काही उरतच नाही. पहा, आपण आपल्या लक्षात येईल. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमना स्तम नमामिं हरिं परम बारा 13 23. कोणी उत्तर देऊ शकेल याचं? 12 13 23 म्हणजे काय? एक कोड आहे. 12 13 23 श्रीमद भागवत स्कंद नंबर 12 12 13 अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 23. भागवताच्या शेवटच्या स्कंदातला शेवटच्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये नाम तत्वाची विशिष्ट व्याख्या केल्या गेली आहे. तुकाराम महाराजही अनेक ठिकाणी बोलताना आपल्याला दिसतात. सावध झालो हरीच्या आलो जागरण. सावध झालो हरीच्या आलो जागरण. हरीच्या आलो जागरण. हरीच्या आलो प्रमाण यथार्थ आहे. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पान नंबर 1 आणि अभंग नंबर 3. तुकाराम महाराजाची कैलासवासी बापूराव देवळी कृतभंग गाथा. ज्या भजनामध्ये जाऊन अनवॉन्टेड स्लीपिंग, इट मीन्स दॅट
ज्या झोपीची गरज नाही तरी झोपायचं आहे माणसाला. काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये? नको असलेली झोप. हे बघा ना, सावध झालो हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्जत असे. अशा ठिकाणी गेलो जिथे वैष्णवांचा जय जयकार चालू होता. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. 217 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. 21 अभंगाचा नंबर. अनेक प्रमाण. हे बघा, मी काही गाथ्याची कथा इथे करायला आलेलं नाही. लोक मला क्रमांकाचार्य म्हणतात. कैलासवासी नामदेव महाराज पठाडे काही नंबर सांगायचे, त्यांच्यानंतर मी प्रयत्न केला. मला सांगायचं काय, माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. दिवसा झोपणं खूप दोष सांगितलाय. ज्याची रात्री ड्युटी असेल त्यांनी फक्त दुपारी झोपायला सांगितलंय. बरं, दुपारी झोपायचं किती आहे माहिती आहे? म्हटले दुपारी माणसानं झोपावं म्हटलं फक्त इतकं झोपावं. किती? 15 श्वास घेतल्या जातील तितकं. किती? 15 श्वास घेतल्या जातील तितकं. ना आपण 1500 श्वास झाले तरी उठायचा पत्ता नाही आपला. मी मनानं बोलत नाहीये. भगवान दत्तात्रयाला कडक साधना अपेक्षित आहे. पाहतो ना, एक सुंदर भजन आहे. ज्या भजनामुळे गणेश भाऊंनी मला इथे बोलवलं, त्या भजनापासून थोडीशी कीर्तनामध्ये आपण प्रवेश करू. सगळ्या गुरुचरित्राचा सार या भजनामध्ये समाविष्ट केलेला आहे. सगळ्या गुरुचरित्राचा जो सार आहे 53 अध्यायाचा, ज्याच्यापासून लोक वंचित राहतात. एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे की बाबा गुरुचरित्राच्या व्यासपीठावर आहे आणि आपण 31 ते 32 महिला पारायणाकरता बसलेल्या आहात. तुमचं अभिनंदन आहे. पण जे नाही बसले त्यांना गुरुचरित्र कळावं याकरता एका भजनामध्ये गुरुचरित्राचा सगळा सार आलेला आहे. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी भव भय वारण तुम्हीच ना. कर्तवीर्य यदु परशुराम ही प्रभो दिले गुरु तुम्हीच ना. मच्छिंद्राजती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना. दासो पंथा घरी रंगले परमानंद तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच ना. युगायुगी निज भक्त रक्षणा अवतारता गुरु तुम्हीच ना. बालो नमत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना. धारण करता तुम्हीच ना. गुरु धारण करता तुम्हीच ना. भजनाचा कार्यक्रम उद्या आहे. आता पूर्ण भजन म्हणायला कीर्तन राहून जाईल आणि तुम्हाला वाटण हो बाबा येड्यावानी गायनच करतो, याला काही सांगता येतं का नाही? म्हणू शकतो पूर्ण मी. तुळजापुरी कर शुद्धी तांबुल निद्रा माहुरी तुम्हीच ना. मी तुम्हाला असं खूप म्हणून दाखवू शकतो. दिल गार्डन गार्डन हो जाए इतना. काय सांगू तुम्हाला. आरती ऐकली, गुरुचरित्राची आरती ऐकली. संस्कृतमध्ये गुरुचरित्राची आरती आहे. आमच्या दत्त संप्रदायामध्ये ती रोज म्हणावं लागते. मूर्तित्रय गुणसारम. प्रॉपर गुरुचरित्राची आरती आहे बरं काही. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम षडगुण पारावारण दुर्जन संहारम भक्ति प्रियदातारम कल्पित परिपारम मुनिजन मानसहारम निगमागम सारम. जय देव जय देव जय देव जय देव वंदे गुरुचरितम कृपया मानस दुरितम मामुद्धर त्वरितम. जय देव जय देव. ही गुरुचरित्राची आरती आहे. टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला वाटेल आपण तर म्हणतच नाही. नाही म्हटलं तरी चालेल, परंतु मला सांगायचं काय की आहे अनेक अर्थ आहे. दत्तात्रयाला गायन खूप आवडतं. तुम्ही गुरुचरित्राचे जर का साधक असाल आणि व्यवस्थित गुरुचरित्र तुम्ही समजून घेऊन जर का वाचत असाल तर आपल्या असं लक्षात येईल भगवान नरसिंह सरस्वतींना गायन खूप आवडतं. आणि त्यातले त्यात जे राग रागिणीला जाणून गायन करतात त्यांच्यावरती ते प्रसन्न होतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तर अनेक आरती आपल्याला पाहायला सापडतात. आरती श्री गुरु दत्ताची, आरती गुरु माऊलीची, आरती
चरित या हो आळवू मन मंदिरी तया साठवू अर्पूया हो तन मन धन करू गुरूंचे भजन पूजन पंच प्राणाची औदुंबराची आरती वल्लभाची आरती श्री गुरुदत्ताची आरती गुरुमाऊलीची आरती श्री गुरुदत्ताची आरती श्री गुरुमाऊलीची. हे आरत्या भजन वगैरे म्हणायचे आपल्यावर 2 तासही पुरणार नाही, परंतु आपल्याला कीर्तनाला न्याय द्यायचा आहे. काय आरत्या आहेत, काय काय आरत्या आहेत आपण आपल्या लक्षात. सकाळीच अध्ययन स्वाध्याय करत असताना एक नवीन आरती सापडली. एक खूप आरत्या आहेत आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती तर तुम्ही म्हणतच असाल, परंतु या आरत्या अशा आहे, ह्या आरत्या अशा आहे की ज्याला गायन येत नाही त्याला सुद्धा गायन येऊन जाईल. हे ऐकलं तर एवढं सामर्थ्य आहे म्हटलं या आरत्यांमध्ये. बरं खरं सांगा ना, मराठी तर तुम्हाला माहिती असताल आरत्या खूप, का कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत. पण भगवान दत्तात्रेयाची हिंदी आरती कोणाकोणाला माहिती आहे? हात वरती करून सांगा. नाही ऐकली अजून? मग मी कुठे राहतो? वृंदावनला राहतो. एक लाईन भगवान दत्तात्रेय की हिंदी आरती गाई जाती है. ब्रह्मा विष्णु शिव शंकर प्यारे तीनों है नाम तुम्हारे महिमा तुम्हारी चारों धाम की हम गाए आरती दत्तात्रेय गुरु के नाम की हम गाए आरती दत्तात्रेय गुरु के नाम की. परम पिता परमेश्वर तुम हो तीन लोक के स्वामी, तीन लोक के स्वामी. कण कण में हो तुम समाये, तुम हो अंतर्यामी, तुम हो अंतर्यामी. तूने ही जगत रचाया, नर नारी बनाया, रचना रचाई ये तमाम की. हम गाए आरती दत्तात्रेय गुरु के नाम की, हम गाए आरती दत्तात्रेय गुरु के नाम की. ही हिंदी आरती आहे. आम्ही आमच्या मंदिरात म्हणताना काळी 3च्या स्वरामध्ये म्हणतो. इथे सगळे भजनी उपस्थित आहे, सगळ्यांना विचारा. कायम एका अभंगापेक्षा एका माणसाला काळी 2मध्ये अभंग म्हणणे, तोही बिना कोरस, आवाज लॉक होत असतो. ज्याला गायनाची चांगली समज असेल एकदम म्हटल्या जाऊ शकत नाही, म्हणून मी थोडंसं विठ्ठल विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा. आणि या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज दत्तात्रयाला आईही म्हणतात, पिताही म्हणतात. असं का? बरं एवढंच नाही, सोयरा सज्जन म्हणतात, गुरु म्हणतात, तारू म्हणतात, सोयरा सज्जन म्हणतात, आधार म्हणतात. त्याचं कारण काय? तर याच्याकरता भागवतामध्ये प्रवेश करावा लागेल. 24 अवतारापैकी भगवान दत्तात्रय एक अवतार आहे भगवान विष्णूचा. जगुरु है पौरुषम रूप भगवान महदादिभी संभुतम षोडश कलमादो लोकशिश्रुक्षया. 1:3:1 श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 1. भगवंताचे 22 अवतार सांगितले आहे. भगवान नारायण, नारायणाच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून सनत कुमार हा पहिला अवतार आहे भगवंताचा. वराह हा दुसरा अवतार आहे. देवर्षी नारद 3, नर नारायण 4, कपिल महामुनी 5, दत्तात्रेय 6, यज्ञ 7, ऋषभदेव 8, प्रथु 9, मत्स्य 10, कुर्म 11, धनवंतरी 12, मोहिनी 13, नरसिंह 14, वामन 15, परशुराम 16,
व्यास 17, भगवान श्रीराम 18, कृष्ण परमात्म्याचे मोठे भाऊ बळीराम दादा 19, कृष्ण परमात्मा 20, बौद्ध उर्फ तिरुपती बालाजी उर्फ पंढरीचा पांडुरंग 21, होणारा कल्की 22, हंस 23 आणि हैग्रीव 24. हे 24 अवतार देवी भागवतात सांगितले आहेत, 22 भागवतात सांगितले आहे आणि 10 अवतार वारकरी मालिकेत तुकाराम महाराजांना सांगितले आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कोठे नदीसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपण जे घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरे नावेमध्ये 285 अभंगाचा नंबर 285 6 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. पुन्हा भागवतामध्ये घेऊन चालू का? भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 1 मध्ये 4:1:15 हे कोडे लक्षात ठेवा. 4:1:15 म्हणजे स्कंद नंबर 4 अध्याय नंबर 1 आणि श्लोक नंबर 15. मैत्रेय उवाच अत्रे हे पत्न्यनुसूया त्रिजज्ञे सुयश सुतान दत्तम दुर्वास संसोम मात्मे शव ब्रह्म संभवान. भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री आणि अत्रीची पत्नी अनुसूया. अनुसया आणि अत्री यांच्या इथे भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता ब्राह्मणाच्या रूपामध्ये भिक्षा मागण्याकरता आले. सर्वांना माहिती आहे ही कथा. आणि हे 3 जण, आता प्रसंग खूप लांब आहे हा, की 3 जणी ज्या होत्या भगवान शंकर माता पार्वतीला सांगत होते की या संसारामध्ये माता अनुसये सारखी पतिव्रता दुसरी कोणी नाही आहे. तुका म्हणे पतिव्रतांतीची देवावरी सत्ता अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीम तथा पंचकन्यां स्मरे नित्यम महापातक नाशनम. अनुसया मातेसारखी पतिव्रता कोणी नाही आहे. या 3घींना अभिमान निर्माण झाला आणि देवांना पुत्रच व्हायचं होतं. कोणाचं? अत्री ऋषी. तर त्याचं कारण असं सांगितलं की अत्री ऋषीचा जेव्हा विवाह झाला माता अनुसयेसोबत, तेव्हा अत्री ऋषींनी लग्न झाल्यानंतर जसं बायकोला कुलदेवताला घेऊन जायचं असतं ना, तर अत्री महाराज आपली पत्नी अनुसयेला घेऊन त्यांच्या कुलदेवताकडे गेले. त्यांचं कुलदैवत कुठं होती? कुलदेवी वृक्ष नावाचा कुलपर्वत सांगितला भागवतामध्ये. त्या वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर अत्री महाराज अनुसया मातेला घेऊन गेले आणि अत्री ऋषींनी एक पाय उजवा असा गुडघ्यापासून असा वर करून डावा पाय जमिनीवर टेकून असे दोन्ही हात वरती करून 100 वर्ष भगवान विष्णूची आराधना केली. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती 37. अभंगाचा नंबर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा दो सोयरा झाली या देव आपली असं वैभव शृंगारावे निर्मळ तुका म्हणे जेवी सभे प्रेम द्यावे प्रीतीचे. पान नंबर 1 अभंग नंबर 5. ऐकिन तू विष्णू परमात्मे आले, परंतु विष्णू परमात्म्यासोबत शंकरही आले आणि ब्रह्मदेवही आले. अत्री ऋषी म्हणले 100 वर्ष तपश्चर्या केली मी, फक्त भगवान विष्णूला बोलवलं होतं, तुम्ही का आले? तुझं बी नको ना शरण जाऊ नारायणा ऐसा न देखी मी तुझ्या कोणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळीली धरुषणे तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी 2362. अभंगाचा नंबर म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भाव दुस्तर नदीचा भाऊ हा हे करणावंत अनंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. देवा तुझ्यासारखा शरण जायला दुसरा देव नाही म्हणून मी तुला शरण आलो, पण तुझ्यासोबत हे दोघं फ्री कशाला आले? म्हणजे एकाला बाय 1 गेट 2 फ्री झालं ना ते. म्हणजे मी बोलवलं कोणाला म्हटले? भगवान विष्णूंसोबत कोणाला म्हटलं? ब्रह्मदेवही आले आणि आणखीन कोण आलं? शंकर आले. ते म्हणले पुढं चालून आमच्या बायकांना अभिमान होणार आहे. त्यांच्या अभिमानाचा वर्णन आहे ना, नवल अहंकाराची गोठी विशेष न लागे अज्ञानाचे पाठी सज्ञाना ते झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अध्याय नंबर 13 ओबी नंबर 82 ज्ञानेश्वरी. काय म्हटलं मी? ओवी नंबर 82 आणि अध्याय नंबर 13 ज्ञानेश्वरी. अहंकाराचं काम अहंकाराचा वारा नलगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी. आम्हाच्या तिघांच्या बायकाला अभिमान होणार आहे. आम्हाला तुमचं पुत्र होऊ द्या का? देवता सुद्धा इच्छा करतात चांगल्या कुळामध्ये जन्माला यायची. पवित्र ते कुळ
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. साधू संताचे इथे जन्माला येण्याचं प्रयोजन भगवन जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे अयसा ओगुहा स्वभावे आद्यू असे. अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49. ज्ञानेश्वरी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही बीड भार तुका म्हणे साना थोर 2076 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडी दबंग गाथा. धर्म तो न कळे काय झाकेले उडे जीव भ्रमले या कामे कैसे कळू येती वर मी विषयांचा माझं काही धरुणी दिलाज तुका म्हणे लांसी माया नाचबी कैसे 2156 अभंगाचा नंबर. प्रमाण अनेक आहे. मला सांगायचं काय, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता, सज्जनांचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनाचं निर्दालन करण्याकरता पुन्हा 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 भगवंत येन केन प्रकाराने कोणत्या ना कोणत्या रूपात ते यावेळेस दत्तात्रय रूपामध्ये येणार होते. दत्त जयंतीला त्यांचा जन्म झाला सर्वांना माहिती आहे. भगवान दत्तात्रयाचं प्राकट्य दत्त जयंतीला झालंय हे सर्वांना माहिती आहे. आणि भगवान दत्तात्रयाचा जन्म झाल्यानंतर भगवान दत्तात्रयानं गुरुतत्वाचा विस्तार केला. जगातल्या सगळ्या गुरुचे अग्र झाले भगवान दत्तात्रय. आदी गुरु तसे भगवान शंकर आहेत, पण शंकराचा एक अवतार दत्त आहे. विष्णूचं एक मुख भगवान दत्तात्रयाला आहे. दत्तपुराणात एक श्लोक आलेला आहे, एकोपी दत्तस्य कृतः प्रमाणो. एकोपी दत्तस्य कृतः प्रमाणो. एकमुखी दत्ताला जर का नमस्कार केला म्हटले तर 10 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एकोपी दत्तस्य कृत प्रमाणो दशाश्वमेधाव व्रतेन तुल्य. दशाश्वमेधी पुनरेति जन्म दत्त प्रणामीन पुनर्भवाय. एकमुखी दत्ताला नमस्कार करणारा पुन्हा जन्माला येत नाही म्हटले. अश्वमेध यज्ञ करणारा येऊ शकतो, पण ज्याला मोक्ष पाहिजे म्हटले, ज्याला काय पाहिजे, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐशी संताची महिमा झाली बोलयाची सीमा. 26 अभंगाचा नंबर, गाथ्यामध्ये अभंगाचा नंबर. पण मोक्ष घेणंही एवढं सोपं नाही. पण दत्तात्रयाला जर का तुम्ही मागितलं तर मोक्षही सुलभ आहे म्हटले का, कारण की भगवान दत्तात्रय गुरुतत्वाचे जनक झाले. कारण की शंकर, ब्रह्मदेव आणि विष्णू हे तिघजण जे अनुसया आणि आत्रीचे पुत्र झाले दत्त जयंतीच्या दिवशी, तर एकमुखी भगवान विष्णूचा हा मुख्य अवतार मानला जातो. पण शंकर दुर्वास होऊन निघून गेले तीर्थ भ्रमणाकरता, आणि ब्रह्मदेवही चंद्रहून निघून गेले, राहिले दत्तात्रय. मग दत्तात्रय एक, दत्तात्रयच नंतर श्रीपाद श्री वल्लभ झाले गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये, सर्वांना माहिती आहे. आणि मग दत्तात्रयाच्या नंतर श्रीपाद श्री वल्लभ गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायापर्यंत जवळपास त्यांचं वर्णन आहे. त्या वल्लभ नावाच्या ब्राह्मणाचा तो चोर मुडकं आपलं शिरच्छेद करतो. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवान नरसिंह सरस्वतीचं प्राकट्य आहे. इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम नंदनाद्रि सोनु दत्त मिलिंदाक्ष श्री गुरुम गंधमल्य अक्षदादि देव वृंद वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वती पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वती पाहि मां. वंदयामि नारसिंह सरस्वती पाहि मां. हेही पूर्ण म्हणू शकतो. 9 श्लोकाचं आहे. गुरुचरित्राच्या 40व्या अध्यायामध्ये, गुरुचरित्राच्या 40व्या अध्यायामध्ये 121 ते 129 पर्यंत उभी नंबर आहे त्याचा. आणि इकडे याला नरसिंह सरस्वती अष्टक असं म्हटलेलं आहे. बरं, भगवान दत्तात्रय तुम्हाला वाटत असेल कसं प्राप्त करून देतील, ऐका. भगवान दत्तात्रय जगामधले एकमात्र असे गुरु आहेत, असे गुरु आहे की माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे लागतं, माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या, माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जे लागतं. चला आपण थोडंसं मोजू काय काय लागतं. जन्माला आल्यावर माणसाला चांगलं शिक्षण लागतं, ठीक आहे, चांगल्या फॅसिलिटीज लागतात, गाडी लागते, घोडी लागते, मोबाईल लागतं, ब्रँड कपडा लागतो, राहायला घर चांगलं लागतं, एज्युकेशन चांगलं लागतं, लग्न चांगल्या ठिकाणी हो असं वाटतं. मुलगा असेल तर त्याला वाटतं बायको म्हणून मुलगी चांगली भेटावी, मुलीला मुलगा चांगला भेटावा असं वाटतं, बँक बॅलन्स चांगला असावं. एव्हरीथिंग इज ऑल राईट इन आवर लाईफ बट आवर माइंड इज अपसेट टू यू नो माय डियर. सगळं काही असतानाही ये दिमाग की बत्ती गुल हो चुकी है कई लोगों की. कई लोगों के गले में सोने की चैन है, कई लोगों के गले में सोने की चैन है, लेकिन रात में चैन से सो नहीं पा रहे हैं. क्यों भैया? अरे भैया तूने गले में तो ऐसी 2 चैन पहन रखी, लेकिन तुझे चैन से नींद नहीं आ रही है. चैन से सोने के लिए नींद की गोली खाना पड़ रही है. बिकॉज सेटिस्फाइड, द नेम ऑफ सेटिस्फाइड टैबलेट नो मोर अवेलेबल इन दिस मार्केट.
समाधान नावाची गोळी कोणत्याच मार्केटमध्ये आणि कोणत्याच मेडिकलमध्ये भेटत नाही. म्हणून माणसाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते सगळं देण्याचं सामर्थ्य माझ्या दत्तात्रयामध्ये आहे. तुम्ही म्हणाल कसं? सांगतो ना, ऐका ना. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महायोगिने वधूताय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय सर्वकामप्रदाय भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविबुधिदाय क्रोम असाध्य कर्षणाय ऐम वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयी वशीकरणाय सोह श्रवणक्षोभनाय. दत्तमाला मंत्र आलेला आहे. हे घरी जाऊन वाचा, सांगू नाही कारण की सवळ्यातला मंत्र आहे, पण इथे कीर्तनच आंघोळच करून आलो आहे म्हणून. कारण काय मला एवढं लांबून बोललो नाही की दत्ताचं ऐकायचं आहे तुम्हाला, म्हणून या मंत्रामध्ये सगळंच दिलं आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत शरीर शत्रूचं शमन व्हावं, कोणी जादू टोनी करणी कवटाळ केलं असेल तर ते सगळं पळून जावं. म्हटले अरे बाप, दत्तात्रय वज्रकवच वाचा, लक्षात येईल आपल्या. दत्तात्रय वज्रकवचाचे जर का एखाद्या माऊलीनं 10,000 पाठ केले, त्याच्यातच लिहिलं आहे फुल्ली सायंटिफिकली प्रूव्ड, नॉट ए सुपरस्टिशन्स अँड द ऑर्थोडॉक्स. अंधश्रद्धा नाही, वाचा आपण, आपल्या लक्षात येईल. एखाद्या माता माऊलीची मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे परंतु तिला पुत्र संतान होत नाही आहे, तर अशा माता माऊलीनं जर का माझ्या दत्तात्रय नरसिंह सरस्वती किंवा श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये बसून 10,000 पाठ केले, 10,000 कशाचे? दत्तात्रय वज्रकवचाचे, तर निश्चित तिची मनोकामना पूर्ण होते असं त्यामध्ये लिहिलं आहे. एखाद्याला विशिष्ट कार्य करायचं असेल त्याने 20,000 पाठ करावे. एखाद्यानं जर का त्याचे 30,000 पाठ केले त्याला आकाश मार्गे उडण्याची सिद्धी प्राप्त होईल असं वर्णन आहे. जगंदह कुरकंदाय सच्चिदानंद मूर्तये दत्तात्रेयाय योगींद्र चंद्राय परमात्मने कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाच वतः दत्तात्रयो हरि साक्षात् भुक्ति मुक्ति प्रदायकः वाराणसी पुरस्नायी कोल्हापुर जपादरः माहूरपुर भिक्षासी सय्यशायी दिगंबरः इंद्रनील समाकार चंद्रकांत समिद्युती. मी सगळं म्हणू शकतो पण ते काय स्तोत्र म्हणायचं आहे का आपल्याला? फक्त एक जस्ट मला सांगायचं आहे काय, जे भगवान दत्तात्रय, दिनक्रम माहिती आहे भगवान दत्तात्रयाचा? मेरू पर्वतावर राहतात. नीट ऐका, मेरू पर्वतावर राहतात, काशीमध्ये दुपारची अंघोळ सकाळची अंघोळ करतात, तीर्थराज प्रयागाला भगवान दत्तात्रय भस्म लावतात. मानस्तों के तनये मान अयोहमानो गोषुमानो अश्वेशुरीश वीराण मारो दुद्र भामितो बदिर्ह विशिप्त सदामित्वा इति हस्ते भस्मे ग्रहित्वं जलमीशितं कृत्वा. दत्त भक्ताला भस्म लावणं गरजेचं, रुद्राक्षाची माळ घालणं गरजेचं. दत्ताचं साहित्य वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. अंघोळ करतात काशीला, चंदन आणि भस्म लावतात प्रयागाला. दुपारची भिक्षा कुठे मागतात? कोल्हापूरला, बरोबर आहे. जेवण कुठे करतात? बीड जिल्ह्यामध्ये पांचाळेश्वर, राक्षस भुवनच्या पलीकडे नदीच्या. विड्याचं पान तुळजापूरला खातात. आणखीन ते पान खाल्ल्यानंतर संध्याकाळी भगवान दत्तात्रय भजन पूजन कीर्तन ऐकण्याकरता नैमिषारण्य तीर्थामध्ये उत्तर प्रदेश बिहारमध्ये जातात. आणि त्यांची योग साधना जी आहे, योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजयः सिद्ध सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. श्रीमद भगवद गीता. श्रीमद भगवद गीतेमध्ये योगाची व्याख्या अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 48. आत्ता मी जो सांगितला यम नियम आसन, हा योग भगवान दत्तात्रय गिरनार पर्वतावर करतात. तिथे त्यांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि आजही भगवान दत्तात्रय तिथे योग करतात. आणि तिथेच नवनाथामध्ये मुख्य ज्यांनी शाबर ग्रंथाची निर्मिती केली मच्छिंद्रनाथ 1 आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ 2. या गोरक्षनाथाला त्यांनी तिथे ज्ञान आणि दर्शन दिलं होतं. मच्छिंद्रनाथ 1, गोरक्षनाथ 2, जालिंदरनाथ 3, कानिपनाथ 4, गहिनीनाथ 5, वटसिद्ध नागेश नागनाथ 6, बर्तरनाथ 7, रेवनाथ 8 आणि चरपटीनाथ 9. या 9 नाथापैकी संगीतमय गुरुचरित्र कथा करणारा एकमात्र वक्ता आहे मी सध्या. खूप ऑफर आहे मला त्याच्या, पण 108 पारायण झाल्याशिवाय मी करणार नाही. माझे सिद्ध योगा करता म्हणजे भगवान दत्तात्रयाचं साक्षात दर्शन व्हावं याकरता कडक सवळ्यामध्ये सकाळी 3 ते 8 मध्ये 1 टाईम जेवण आणि 1च टाईम दूध आणि जमिनीवर झोपणे, बिलकुल सायलेंट, पिन ड्रॉप सायलेंट, नो कम्युनिकेशन एनी अदर एल्स.
हे दत्तात्रयाला अपेक्षित आहे. अशा पद्धतीची 108 पारायण झाल्यावर गुरुचरित्र कथा करणार आहोत आम्ही, संगीतमय गुरुचरित्र कथा, दत्त याग. आणि त्यामध्ये तुम्हाला यजमान बनण्याची संधी देऊ. स्वतःला सिद्ध केलं पाहिजे, लक्षात घ्या. नाही तर काय उगा कीर्तनं चालले रातभर, आणि कसे कीर्तन ऐकू राहिलो म्हणले आपण, तसे कसे तसे म्हणजे कसे, एक था रानी एक था राजा एक थी रानी, क्या एक था राजा एक थी रानी, दोनों मर गए खत्म कहानी, कहाँ पे गए थे कहाँ पे भी नहीं, क्या लाया कुछ भी नहीं, ग्लास तोडा बाराणा, घेणं देणं कंदील लावून येणं, माळेची मका कोल्याचं भांडण, जन्मासी येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावेले, कारेण फिरसी माघारा अजून तरी फजित खोरा. 2168 अभंगाचा नंबर. विठ्ठल विठ्ठल. मग मला एक गोष्ट सांगा, जगामध्ये एखाद्या माणसाचा जन्म झाला आणि त्याला जे जे अपेक्षित आहे, जगामध्ये एखाद्या माणसाचा या नरदेहाला जन्म झाला आणि त्याला जे जे अपेक्षित आहे ते देणं कोणाचं काम आहे? सांगा ना पटकन, कोणाचं? जन्म कोणी दिलाय? शिक्षण देणं आई वडिलाचं काम आहे. ऋग्वेदानं सांगितलं ना, मातृदेवो भवः पितृदेवो भवः आचार्य देवो भवः अतिथिदेवो भवः. आई पहिली देवता आहे, वडील दुसरे देवता आहे. आणखीन गावात एखादा विद्वान ब्राह्मण असेल तर मंत्र म्हणणारा, अनोह भद्राग्रत वो यंतु विश्वतो दब्धासु अपरीतास उद्भेदते भाणो यथा सदमेद प्रधे असन्य प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सख्यमुपसेदिमाः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु शान्तिरन्तरिक्षगुं शान्ति सर्वशान्तियोखदय शान्ति सर्वे गुं शान्ति शान्तिरेधासु शान्तिर्भवतु. तिसरा देवता ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण आणि घरी आलेला पाहुणा चौथा देवता आहे. या 4 जणांकडून आपल्याला जीवनात शिकायचं असतं आणि यांच्याकडून घ्यायचं असतं. पण हे जेव्हा द्यायला अपुरे पडतात, नीट ऐका, भौतिक आई वडील, भौतिक आई वडिलापेक्षाही भगवान दत्तात्रयाचा अधिकार सर्वश्रेष्ठ आहे. कारण भगवान दत्तात्रयामध्ये कारुण्य भावाची विशेषता आहे. काय आहे? कारुण्य भावाची विशेषता आहे. भगवान दत्तात्रयामध्ये ऐश्वर्य आहे, सौंदर्य आहे, कारुण्यता आहे, भक्ती आहे. भगवान दत्तात्रय हे बाधानाशक दैवत आहे. भगवान दत्तात्रय हे वर्णप्रामाण्यवादी देवता असूनही सर्वसामान्याकरता भगवान दत्तात्रयाच्या तीर्थक्षेत्रातले द्वार किंवा जगातल्या सगळ्या मंदिरातले दरवाजे कधीही उघडे आहे. तुम्ही पहा, दत्तात्रय आणि नवनाथ आपण म्हणतो का कडक आहे, का कडक आहे, का गोमित्र शिंपडायचं, का आंघोळ केल्या जायचं. बाकीच्या देवाला चालत असेल, पण दत्तात्रय नवनाथाला 4 दिवसाची अडचण असेल, लसण कांदा, ब्रह्मचर्याचं पालन, जमिनीवर झोपणं, गुरुचरित्राच्या शेवटच्या अध्यायात दिलं, क्या किसी की मजाल भैया. अरे गुरुचरित्राचा ग्रंथ नीट ऐका, गुरुचरित्राचा ग्रंथ आंघोळ करा आणि आंघोळ करून रात्री अमावस्येच्या दिवशी नाही, अमावस्येच्या दिवशी रात्री तुम्ही डोंगरात कोऱ्या कपारीत घेऊन चाला. गुरुचरित्र पाहिल्यावर मोठमोठे भूतसुद्धा पळून जातात. ही शक्ती आहे गुरुचरित्राची, हे सामर्थ्य आहे गुरुचरित्रामध्ये. पण किती लोक असं आहे की स्नान झाल्या गुरुचरित्र करतात, बिना भस्म लावल्याचं आणि बिना माळ घातल्याचं गुरुचरित्र करायचं असं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. रुद्राक्षाचं त्याच्यामध्ये अध्याय 41-42 असतील किंवा जे अध्याय काही आलेले आहेत 33-34 आपण वाचा, आपल्या लक्षात येईल. शिवमहापुराणामध्ये आपण प्रवेश करा. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मत्ताकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय. महादेवाला 1 लोटा जल कोण चढवतं? इथं सध्या हाऊसफुल मंदिर आहे महादेवाचे. कोण अरे हातच नाही, इकडं नाही काय घाबरवतो असं नाही. शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेमध्ये 25व्या अध्यायामध्ये रुद्राक्ष महात्म्य आलेलं आहे. शिवमहापुराणाच्या पहिल्या संहितेमध्ये विद्येश्वर संहितेमध्ये 25व्या अध्यायामध्ये रुद्राक्ष महात्म्य आलेले आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, जे लोक महादेवाला पाणी घालतात, भस्म लावतात म्हणले त्यांना फळच भेटत नाही. तुम्हाला आणि असं कसं? प्रमाण सांगतोय ना, बिना प्रमाणाचं नाही. कीर्तनकारांनी जर का प्रमाण नाही दिलं, कीर्तनकाराला पुरलं पाहिजे डायरेक्ट, म्हणून मी प्रमाण देतोय. विना भस्म त्रिपुंड्रकेण, शिवमहापुराणाच्या विद्येश्वर संहितेतल्या 25व्या अध्यायातला श्लोक आहे. विना भस्म त्रिपुंड्रकेण विना रुद्राक्षमालया
पूजितोऽपि महादेवः नाभीष्टफलदायकम् कपाळाला भस्माच्या 3 रेषा ओढल्याशिवाय आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याशिवाय जर का महादेवाची पूजा केली तर महादेवाची पूजा सफल होत नाही असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. पण आपलं कसं म्हणले वरवर मलाई आतमधलं काही घेणं देणं नाही आपल्याला शास्त्राचं. मग ते चूक का असं नाही वरवर. हे लौकिक आई वडील जेव्हा त्या लौकिक आई वडील जेव्हा द्यायला समर्थ होत नाही, आई वडिलांच्या सीमा जिथे संपतात, नीट ऐका, आपल्याला शिकवणारे गुरु शिक्षक त्यांची सीमा जिथे संपते, आपले मार्गदर्शक त्यांचं ज्ञान जिथे संपतं म्हटलं, आपल्या जीवनाचा आदर्श जिथे संपतो, आपल्या जीवनातले मित्र जिथे आपल्याला मार्गदर्शन द्यायला संपतात, आपले सखे जेव्हा संपतात तेव्हा आई आणि वडील हे दत्तात्रयालाच मानलं पाहिजे. एकनाथ महाराज स्वतः दत्तात्रयाची भक्ती करत असताना त्यांचा असा निज अनुभव आहे की संसारिक जीवन व्यतीत करत असताना आई वडील हे जीवाच्या कल्याणाकरता असतात. तुकाराम महाराजाचं प्रमाणच आहे की धन्य माता पिता तयाची आन आपल्या हिता जो असे जागता. एकनाथ महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वतःच्या हिताला जागलेला आहे त्याचे उपकार ते त्याच्या आई वडिलांना आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पान नंबर 1 अभंग नंबर 4. ज्या माणसानं जगामध्ये काहीतरी उच्चतम शिखर गाठलंय, यश गाठलंय, नाविन्यपूर्ण काम केलंय, जगामध्ये काहीतरी कीर्ती स्थापित केली आहे, त्याचं काही नवल नाही म्हटलं, त्याच्या आईवडिलाचं नवल आहे. पण ज्यांनी नाही केलं म्हटले म्हणजे याचा अर्थ लौकिक आई वडील जर का कमी पडले, शिक्षण देणारे शिक्षक कमी पडले, गुरुजन कमी पडले, तेव्हा नाथ महाराजांचं असं म्हणणं आहे की नाथ महाराज म्हणतात, स्वतःच्या जीवनातला अनुभव मी माझा सांगतो की जेव्हा लौकिक आणि भौतिक गोष्टी पूर्ण होतात नाही, लौकिक आणि भौतिक गोष्टीतूनच अध्यात्माकडे जावं लागतं, तेव्हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाचे. दिवस रात्र जे विठोबाचे पाय आठवतात म्हटले तेच माझे सोयरे सज्जन आहे. आणि या भूलोकामध्ये मी जन्माला आलोय. तुकाराम महाराज म्हणतात, मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नामे विन विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. 238 या अभंगाचा नंबर. आणि याच्या आधी जो सांगितलं त्याचं 140 कोणता, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवीती विठोबाची. या नायानं नाथ महाराज म्हणतात, जेव्हा लौकिक आणि भौतिक म्हणजे याचा अर्थ आत्मज किंवा शारीरिक ज्यांनी जन्म दिलेला आहे ते भौतिक आई वडील जेव्हा माणसाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायला अपुरे पडतात, तेव्हा माणसानं देवाला शरण गेलं पाहिजे. पण देवालाही कोणत्या शरण जायचं हेही कळायला पाहिजे. कारण की एकनाथ महाराजांचं अधिष्ठान जरी पांडुरंग असलं पण गुरुमंत्राची परंपरा एकनाथ महाराजांची. जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय, म्हणून दत्तात्रय जनार्दन स्वामीकडे गेलेले असताना जनार्दन स्वामींनी दत्तात्रयाला एका फकीराच्या वेशामध्ये आणि कुत्र्याचं दूध दत्तात्रयांनी त्या फकीराच्या वेशामध्ये, दत्तात्रय फकीर आहेत, त्यांनी कुत्र्याचं दूध काढलं आणि एका वाटीत घेतलं आणि जनार्दन स्वामींनी आपल्या झोळीतली भाकरी काढली आणि ती भाकरीचं त्या कुस्करली आणि त्याच्यात ते दूध टाकलं. नाथ महाराज तर
पण नाथ महाराजाला वाटलं गाईचं दूध खात असतात व हे कुत्र्याचं दूध कसं काय घेतात. पण गुरु तर गुरु आहे, गुरुवर पूर्ण विश्वास ठेवायचा म्हणले. गुरुचरित्रातच वर्णन आहे, जो गुरुवर विश्वास ठेवत नाही म्हणले त्या शिष्याचं नरककुंड पक्क आहे. लक्षात येत आहे का. हा विश्वास एकनाथ महाराजाला आपल्या गुरु जनार्दन स्वामीवर आहे. आणि जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय आहे. माझे गुरु जे सांगतील ते मला करणं गरजेचं आहे. नाथा इकडं ये, आवाज दिला जनार्दन स्वामीनं, तू पण खा. कुठल्याच प्रकारचा शोक किंवा कुठल्याच प्रकारचं हे न करता, संशय व्यक्त न करता एकनाथ महाराजांनी ती भाकरीन दूध खारली. तेव्हा फकीराच्या रूपातले दत्तात्रयाचं साक्षात दर्शन झालं. मलंग वेश याला म्हटलेलं आहे. भगवान दत्तात्रय दत्तपुराणात एक कथा आलेली आहे की एक ब्राह्मण दररोज आपल्या घरचा नैवेद्य एका झाडेवर एका ब्रह्मराक्षसाला द्यायचा. काय करायचा. एक ब्राह्मण आपल्या घरी देवाला दाखवलेलं नैवेद्य रोज ब्रह्मराक्षसाला नेऊन द्यायचा. आणि मग त्या ब्रह्मराक्षसाने विचारलं तुझी इच्छा काय आहे. थांब मी माझ्या बायकोला विचारून येतो म्हणले. तर बायको म्हणली दत्तात्रयाला रोज नैवेद्य दाखवतो पण दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि दत्तात्रयाचा साक्षात्कार होणं एवढं सोपं नाही. तुम्ही त्या ब्रह्मराक्षसालाच मागा की मला दत्तात्रयाचं दर्शन घडवून दे. ब्रह्मराक्षसाला तो ब्राह्मण म्हणला की मला दत्तात्रयाचं दर्शन करून द्या. तो म्हणला हे तर तू अवघड सांगितलं. पण ब्रह्मराक्षस म्हणला आता तू इच्छा मागितली तर मला पूर्ण करावंच लागेल. मग पहिल्यांदा भगवान दत्तात्रय एका दत्तपुराणात वर्णन आहे, असं भोजनालय म्हणता येईल, हॉटेल म्हणून आजच्या भाषेत, एका हॉटेलमध्ये भगवान दत्तात्रय असे मळके कपडे वगैरे घालून मलंग वेशामध्ये बसलेले होते. त्या ब्राह्मणाने सांगितलं जाय ते दत्तात्रय आहे. ते दत्तात्रय म्हटले जा. अरे ते नाही नाही हे दत्तात्रय नाही. जवळ गेलं तर दत्तात्रयांनी फटका मारला, हा निघून आला. दुसऱ्यांदा सांगितलं जाय स्मशानामध्ये जा. स्मशानामध्ये ते जे जोगी असतात स्मशानातले गळ्यामध्ये ते अस्तींची माळ वगैरे जा म्हणले. ते दत्तात्रय आहे. तिथं गेले तर जवळ गेल्यानंतर दत्तात्रयांनी अस्थी आपल्या गळ्यातल्या काढल्या आणि त्या ब्राह्मणाला मारायला सुरुवात करते. तिथूनही पळून आलं. सांगितलं हे बघ देवाला जर का आपलं स्वैर करायचं असेल तर आपल्याला लौकिक जे आई वडील गुरु हे सगळं विसरावं लागतं. आणि सगळं काही विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता भक्ता ऐसे जाना जे देवदास गेले आशा पाशा निवारुणे. 748 अभंगाचा नंबर. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी शांती क्षमादय अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी दवडिता. लक्षात येत आहे का. 3193 अभंगाचा नंबर. हे सगळं आई वडील वगैरे देवाला समजावं लागतं म्हणले. विषय तो त्यांचा झाला नारायण. तिसऱ्यांदा सांगितलं मार खाल्ला तच खाल्ला. तिसऱ्यांदा पुन्हा दत्तात्रयाला मलंग वेशात भेटायला गेले. दत्तात्रय लात मारायला लागले तर दत्तात्रयाने पाय धरला. मला माहिती आहे तुम्ही मला किती मारलं तर मी जोपर्यंत तुम्ही मला या त्रिगुणी रूपामध्ये म्हणजे 3 मुखाच्या रूपात दर्शन देणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तुम्हीच दत्तात्रय मी हे ओळखलं आणि मग साक्षात त्या ब्राह्मणाला दत्तात्रयाने दर्शन दिलं. लक्षात येत आहे का. हे कशामुळे झालं सांगितलं. लौकिक आई वडिलांचा म्हणजे तसा त्याग नाही. तर काढताना रोडवर आई वडिलाला तसं नाही. नाथ महाराज म्हणतात आध्यात्मिक उन्नती करण्याकरता भक्ताची साधकाची दशा उदास असावी नसावी उपाधी अंतर बाह्यी. 1161 अभंगाचा नंबर. साधकानं उदास होऊन देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात आध्यात्मिक उन्नती करत असताना किंवा अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना भगवान दत्तात्रयाच्या गुरु परंपरेतून माझे गुरु जनार्दन स्वामी त्यांचा गुरुमंत्र घेऊन माझा अनुभव काय आहे दत्तात्रयांच्या बद्दलचा अभंगाच्या पहिल्या चरणात. दत्त माझी माता दत्त माझी पिता दत्त माझी माता दत्त माझी पिता दत्त माझी दत्त माझी माता
एकनाथ महाराज सांगतात, आता इथे व्याकरणाची थोडीशी अडचण येते, कारण की व्याकरणाची थोडी अडचण येते ना. माता म्हणल्यावर काय आहे? श्री. आणि भगवान दत्तात्रय तसं नाही. भगवान दत्तात्रय ज्ञानेश्वरीमध्ये जर का प्रवेश केला, गुरुतत्वाबद्दल बऱ्याच ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला सापडतात. माऊली ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदीये वर्षतीये. याच्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आपले गुरु जे आहे निवृत्तीनाथ, ज्यांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली, नाथ संप्रदायालाच नंतर वारकरी संप्रदाय, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं परिवर्तन केलं. नाथ संप्रदाय थोडासा क्लिष्ट होता कळण्याकरता, लोकांना अवघड गेलं असतं, झेपलं नसतं. नाथांचं कसं अवघड होतं, कोणी जर का जास्त हे केलं की भस्माची मुठी काढली अशी फेकली की बिल हात वरचा वर लटकलं खाली, ते अवघड होतो लोकांना. म्हणून यालाच ज्ञानोबारायाने काय केलं, नाम म्हणजे संप्रदाय करून टाकलं. म्हणजे आहे नाथ संप्रदायच आपला वारकरी मूळ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत किंवा आदिनाथ उमा बीज प्रकटले मच्छिंद्र लादले सती. सर्वांना जे हरिपाठ वगैरे म्हणत असतील त्यांना लक्षात येईल. प्रसाद निवृत्ती दाता, अभंगावरून एक भूमिका अशी स्पष्ट होते दुसऱ्या चरणाकडे जाताना, की नवनाथ जे आहे हे नवनारायण आहे आणि अयोनिज आहेत. एकही नाथाचा जन्म जर का फक्त धर्मनाथ वगैरे मीननाथ सोडले तर एकही नाथाचा जन्म आई वडिलापासून नाही, अयोनिज आहेत. योनीपासून जन्म नाही त्यांचा. कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन चमस द्रुमिल अबिर होत्र कर भाजन, हे नवनाथ आहे. आता काय म्हटलंय, आदिनाथ उमा बीज प्रकटले. आदिनाथ म्हणजे जगातले पहिले गुरु भगवान शंकर, पहिले योगी ही शंकर, पहिले वारकरी शंकर, पहिले भजन करणारे शंकर, वारी करणारे शंकर, जगात सगळ्यात पहिलं जोडीनं कथा ऐकणारे सुद्धा भगवान शंकर. एक बार त्रेता जुग माही, तुलसी रामायणातली चौपाई आहे. त्रेता युगामध्ये भगवान शंकर सतीला कथा ऐकायला घेऊन महाराष्ट्रात मनमाडच्या जवळ टंकाई किल्ल्यावर आले होते, बरोबर का. जोडीनं कथा ऐकणारे शंकर, जगात सगळ्यात पहिले नृत्य करणारे ही शंकर. जटाडवी गल जल प्रवाह पावितस्थले गले बलम बलम बिदम भुजंग तुंग मालिका दम 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 निनाद वर्तमर भयं चकार चंड तांडव तनोतुनः शिव शिव जटागला सबरम. मला सांगायचं का, जगात सगळे पहिलं नृत्य करणारे शंकर आणि गायन करणारे शंकर. गावत संतत शंभू भवानी, सगळं शंकरच आहे. शंकराचं एक रूप कोण आहे म्हटलंय, दत्तात्रय आहे. आणि दत्तात्रय कोणाचे गुरु आहे म्हटलंय, मच्छिंद्रनाथाचे गुरु आहे. मच्छिंद्रनाथ कोणाचे गुरु आहे, गोरक्षनाथाचे गुरु आहे. गोरक्षनाथाने कोणाला गुरुमंत्र दिला म्हटलंय, निवृत्तीनाथाला. आणि निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना. आणि तिथून हा आपला वारकरी संप्रदाय इथपर्यंत आला. पण हे केव्हा शक्य झालं म्हटले, जेव्हा दत्त माझी माता, दत्त माझा पिता, बहिणी बंधू चुलता दत्त माझा. बरं, दत्तात्रयाला नुसतं माता करून भागणार नाही म्हटले, आध्यात्मिक उन्नती करण्याकरता. पिता करून भागणार नाही, बहिणी आणि बंधू, भाऊ आणि बहीण करून चालणार नाही. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर का खरोखर उत्तुंग शिखर काढायचं असेल तर दत्तात्रयालाच गुरु
करावं लागेल, म्हणजे तेच आपल्या तारू सुद्धा होतील अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, दत्त माझा गुरु, जय हो. दत्त माझा तारू, दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, हरी हरी, क्या बात है. आई आई या उपमेनं अलंकृत करून नाथ महाराज थांबले नाही. पिता या उपमेनं अलंकृत करून नाथ महाराज थांबले नाही. बहीण या उपमेनं अलंकृत करून नाथ महाराज थांबले नाही. आणि बंधू या उपमेनं अलंकृत करून थांबले नाही. याच्याही पुढे जाऊन बोलले, दत्त माझा गुरु. चालतं का असं? देवच गुरु गुरुच देव, चालतं का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु पडिये देव भाव. पुरडी वासना अंत्य ते आपणा पासी न्यावे 507 अभंगाचा नंबर गाथ्यात. आणि गुरु परंपरेच्या जे अभंग आपण हरिपाठाच्या नंतर म्हणतो त्याच्यात तर कंपल्सरी आहे. जर का आपल्याला गुरु योग्य भेटत नसेल म्हटले तर देवालाच गुरु मानायला हरकत नाही. पण विशिष्ट गुरु कोण आहे? दत्तात्रय एकमात्र जगातला असा दैवत आहे की त्यांनाच आपण दत्त गुरु म्हणू शकतो. लक्षात घ्या, काय म्हणू शकतो? दत्त गुरु. कारण भगवान दत्तात्रयाच्याच भक्तीनं ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ओव्या पाहिला सापडत्यात. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान, आथी जयसे. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 18 आणि ओवी नंबर 1637. शेवटच्या अध्यायातली ओवी नंबर किती म्हटलं मी? 1637. आणि अभ्यंतर लिये कडे श्री प्रेमाचेनी पवाडे, श्री गुरुचे रूपडे उपासित ध्यानी. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 13 आणि ओवी नंबर 385. किती? अध्याय नंबर 13 आणि ओवी नंबर 385. हृदय शुद्धीची आभारी, आराध्य तो निश्चळ धुरीव करी. ओवी नंबर 386 ज्ञानेश्वरीमध्ये. मनोनी जाणतेने गुरु भजीचे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषिती. ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 1 आणि ओवी नंबर 25. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अध्यातरू. विवेकावरी अध्याय नंबर 1 आणि ओवी नंबर 22. ओव्या भरपूर आहे सांगण्यासारख्या. हे पण हे भगवान दत्तात्रयाला म्हणून आई वडील बहीण भाऊ म्हणून थांबले नाही. गुरु जर का एखाद्या देवाला करायचं असेल म्हटले तर दत्तात्रयालाच गुरु करणं योग्य आहे. का दत्तात्रयालाच? का? कारण की दत्तात्रय गुरु होण्याचा पण काही त्रुटी आहेत, काही नियम आहेत शास्त्रामध्ये. गुरु कोण होऊ शकतं? ज्याला गुरु तत्वाचं विशिष्ट ज्ञान आहे. दत्तात्रय आदी गुरु काय आहे? कारण दत्तात्रय ऐसे सुने सुनाई गुरु नाही आहे. दत्तात्रयने आपल्या जीवनामध्ये खरोखर 24 गुरु केले आहेत. पण आता गुरुचंही वेगळं तत्व आहे. कानामध्ये जो आपल्याला गुरुमंत्र देतो तो एकच गुरु असतो. त्याला मोक्ष गुरु किंवा आत्मगुरु म्हणतात. आणि प्रत्येक नरदेहाला ते गरजेचं आहे. कारण ज्यानं सद्गुरू विना नो हे ब्रह्मज्ञान, ज्यानं गुरुमंत्र घेतला नाही त्याचं काहीच खरं नाही.
त्याचा उद्धार होऊ शकत नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही, सापड बिले वाट जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेवला कर. 3453 अभंगाचा नंबर, तुकाराम महाराजाची गाथा, अभंगाचा नंबर 3453. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये अध्याय नंबर 8 मध्ये भगवान दत्तात्रयाने यदुराजाला आपल्या जीवनात केलेले 24 गुरु, ज्यांच्यापासून शिकायला भेटलं ते 24 गुरु सांगितले. ऐका ना, भगवान दत्तात्रय यदुराजाला सांगतात, पृथ्वी 1, पर्वत आणि झाड 2, प्राणवायू 3, वारा 4, आकाश 5, पाणी 6, अग्नी 7, चंद्र 8, सूर्य 9, कपोत पक्षी 10, अजगर 11, समुद्र 12, पतंग 13, भुंगा 14, मधमाशी 15, हरिण 16, मासा 17, पिंगला वेश्या 18, कुकर पक्षी 19, लहान मुलगा 10 वर्षाचा 20, लग्नाला आलेली 18 वर्षाची उपवर मुलगी 21, काम करणारा कारागीर 22, कुंभारीण माशी 23 आणि आत्मवेत्ता ऋषी 24. हे दत्तात्रयाचे 24 गुरु आहे भागवतामध्ये. या 24 पासून व्याख्या जर का केली तर खूप लंबलचक आहे भाऊ. आपलं असंच म्हणजे एका अभंगावर गुरुवर एक किसन महाराज साखरेचा मी विद्यार्थी आहे, एका अभंगावर महिना बोललो आहे. भागवत या शब्दावर बोलू शकतो मी, अतिशयोक्ती नाही सांगत आहे. वेळेचा अभाव आहे. वी हॅव नो मोर एक्स्ट्रा टाइम फॉर युअर युटिलाइज टू सम मोर स्पिरिच्युअल थिंग अबाउट इट. हे जेवढं आपलं सीमित निर्धारित वेळ आहे 10 मिनटात याला संपवं लागेल आपल्याला. माफ करा. तुमच्यासाठी फ्रीमध्ये कीर्तन आहेत यूट्यूबवर आमच्या, मराठी हिंदी भाषा. इंस्टाग्रामला 50,000 फॉलोवर आहे. कीर्तन झाल्यानंतर आमचे दिनेश भाई आहे, त्यांच्याकडनं कार्ड घ्या. इंस्टाग्राम, यूट्यूब, काय जे सोशल मीडिया असतील, आणखीन आमचं ट्विटर सगळं आहे, त्याच्यावर तुम्हाला ते पाहायला भेटेल. हे 24 गुरु दत्तात्रय म्हणतात, मी पृथ्वीला गुरु केलं का? क्षमा वीरस्य भूषणम. पृथ्वीमध्ये क्षमा हा गुण आहे. लोक पृथ्वीमध्ये अरे बाबा अंडरग्राऊंड काय करतात, सल्यानं खांतात काय, पृथ्वीला टोचत नाही का, आपल्याला काटा टोचला तर म्हणतात अरे बाबा. पृथ्वीला लोक किती हे करतात खांदाखांदी, पण पृथ्वी कधीच काही म्हणत नाही. क्षमा हा गुण मी पृथ्वीमध्ये पाहिला आणि पृथ्वीला माझं गुरु केलं. दत्तात्रय म्हणतात, अरे मेरा दत्तात्रय से बढ़कर गुरु दुनिया में कौन हो सकता है प्यारे. जस्ट थिंक अबाउट इट. पर्वत आणि झाड माणसावर उपकार करतं. पावसाचं पडलेलं पाणी हे पर्वतावरती पडतं आणि त्याच्या दऱ्याखोऱ्यातून नदी नाल्या करत अहरे ताल मिले नदी के जल से, आहे की नाही, ते आपल्यापर्यंत पाणी येतं. झाडही माणसावर उपकार करतं. झाड जर का वाढलेलं असेल, खूप उन्हाळ्याचे दिवस असतील, माणसाचं अंग भाजत असेल तर झाडावर जाऊन ऊन कमी होस तर तो झोपू शकतो. आणि माणूस मेल्यानंतर फ्युनरल, इट इज कॉल्ड ॲज अ लास्ट स्टेशन इन आवर लाईफ माय डिअर. फ्युनरल, मौत को गले लगाना, मौत का स्टेशन. माणसाला जेव्हा स्मशानामध्ये जाऊन झोपावं लागतं म्हटले, तेव्हा ते लाकडच कामं येतात ना झाडाचे. हे उपकाराचे गुण मी पर्वत आणि झाडाचे पाहिले, म्हणून पर्वत आणि झाडाला मी गुरु केलं. तिसरा गुरु प्राणवायू. साधना करताना माणसानं कमी खावं. काय म्हटलंय? कमी खावं, कमी झोपावं. युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. अध्याय नंबर 6, श्लोक नंबर 17 श्रीमद भगवद्गीता. श्लोक नंबर 17 अध्याय नंबर 6 श्रीमद भगवद्गीता. आहार तरी सेविजे पर युक्ताची मापे मविजे, क्रिया जाता आचरीजे तयाची स्थिती. अध्याय नंबर 6 ओवी नंबर 349 ज्ञानेश्वरी. अध्याय नंबर 6 ओवी नंबर 349 ज्ञानेश्वरी. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. 620 अभंगाचा नंबर. आजकाल काय मी टीका नाही करत आहे. कीर्तनकार जे गाजलेले 50 अभंग यांच्या पाठ ऐकणे मला तर शंका यायला लागली. कीर्तनकार म्हणजे बिलकुल रेंज फुल पॅकेज असलं पाहिजे. काकडा, हरिपाठ, लँग्वेज वगैरे. कीर्तन म्हणजे काय, ही टाइमपास फील्ड नाही आहे.
खूप मोठं तत्व याचं. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौधव कांस्यधारी विनाधारी सुरर्षी स्वर कुशलतया राग कर्तार्जुनो अभूत इंद्रोबादीन मृदंगम जय जय शुक्रा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसर्चनिया व्यासपुत्रो बभूव ननोतमध्ये त्रिकमेव दत्तम भक्त्याधिकं नट वस्तु तेजसम अलौकिकम कीर्तनमे दीक्षम हरे ही प्रसन्नोपि वचनो प्रवीतत. अध्याय नंबर 6 आणि श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत. कीर्तन करणारा शुकाचार्य आहे. टाळकरी तुम्ही प्रल्हाद आहात. मृदंगाचार्य देवराज इंद्र आहे. विनयकरी देवर्षी नारद आहे. पावल्या खेळणारे भक्ती ज्ञान वैराग्य आहे. आणि अशा पद्धतीनं आपण सगळे आहोत. म्हणून तर कीर्तनामध्ये रंग आहे. मला सांगायचं काय, याच्याकरता आमची कथा ठेवावी लागते. 2 तासात मी काय सांगणार आहे, सांगू नाही शकत. कथेतही टाईम पुरत नाही बाबा. हे सगळे गुरु दत्तात्रयानं केले. यांच्यापासून माणसानं धन संचय करण्याच्या नादी लागू नाही, तर त्याची गती मधमाशीसारखी होते. मधमाशी काय करतात, या फुलातला मध त्या फुलातला मध जमा करतात. झाडाला एक पळण लोक जातात आणि काहीतरी गांजा गिंजा पेटवतात आणि त्या माशाला उडून लावतात. आणि काय करतात, आओ जाओ घर तुम्हारा खाऊ खिचडी बर्तन हमारा. हां, मेहनत कोण करून राहिलं, मधमाशा. आणि मध कोण खाऊ राहिलं, बिडी सिगरेट प्यानारा. त्याला उडून माणसं, त्याची गती मधमाशीसारखी होते म्हणले. म्हणून मी मधमाशीला गुरु केलं. माणसानं आपली जीभ ताब्यात ठेवावी, नाहीतर गती पाण्यातल्या माशासारखी होते म्हटले. लोक काय करतात, एक काडी घेतात, काडीला दोरी बांधतात, त्याला कणकेचा गळ लावतात आणि तो गळ सोडतात पाण्यात. माशाला वाटतं रसगुल्ला आहे काय, रसगुल्ला समजून खायला जातं. टाळूमध्ये अडकतं, लगेच मार्केटमध्ये जातं. हे सगळे गुण मी त्या 24 गुरुचे पाहिले आणि म्हणून 24 गुरूंना गुरु केलं. 24 गुरुपासून शिकणारे दत्तात्रय, त्याला आत्मसात करणारे दत्तात्रय, त्याच्या ज्ञानाचा एक विस्तार करणारे दत्तात्रय, त्यांच्यासारखे गुरु जगात दुसरे कोणी नाहीत. नाथ महाराज म्हणतात. म्हणून दत्त माझा गुरु, दत्त माझा तारू, मजसी आजारू दत्तराज. आणि मग दत्त जर का माझे गुरु असतील, दत्त माझे तारू असतील, पण माझे गुरु आणि तारू कधी असू शकतील, जोपर्यंत माझं मन आणि माझं जन दत्तात्रय होत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात माझे जन दत्त माझे मन, दत्त माझे मन, दत्त माझे जन. दत्त आहे. कारण की मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनाला जर का प्रसन्न केलं नाही म्हटले तर मन हे विनाशाला कारण आहे. आणि मन जर का ताब्यात असलं तर जगातल्या असाध्य गोष्टीवरही माणूस साध्य किंवा विजय प्राप्त करू शकतो म्हटले. म्हणून दत्त माझे मन आणि दत्त माझे जन, सोयरा सज्जन दत्त माझा. माणसाला जोपर्यंत सोयरा सुटत नाही म्हणले तोपर्यंत काही त्याचं मन ताब्यात येत नाही म्हटले बा. म्हणून काय उपमा दिली, दत्त माझे मन आणि दत्त माझे जन, सोयरा सज्जन दत्त माझा. असे ऐश्वर्यशाली, असे सौंदर्य, असं करुणेचे सागर, असे कणबाळू, असे मायाळू अनेक प्रमाण एकनाथ महाराजांचे. दत्त माझा दीनानाथ भक्ता लागी उभा सतत. दत्त बसे औदुंबरी त्रिशूळ जमरू जटाधारी. किती अभंग आहे एकनाथ महाराजांचे. हाती कमंडलू दंड दत्त मूर्ती ती अखंड. ध्यान लागो माझे मना विनवितो गुरु राणा. अंगी चर्चिली विभूती हृदय बसे क्षमा शांती. तोच चित्तात आठव. असे अनेक अभंग एकनाथ महाराजांचे पाहायला सापडतात. या न्यायानं, या वर्णनानुसार दत्त माझी माता आहे, दत्त माझे पिता आहे आणि दत्त माझी बहीण आहे, दत्त माझे भाऊ आहेत, दत्तच माझे गुरु आहे. आणि गुरुच माणसाला तारतो म्हणून तेच माझे तारू आहे. आणि मला आधार देणारे माझे गुरु, माझे तारू दत्तच आहे. माझ्याशी आधार दत्तराज. दत्तच माझं मन आहे, दत्तच माझे लोकजन आहे. आणि स्वैरा सज्जनही दत्तच माझे आहे. विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल बिन चांड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे. तुकाराम महाराज बदलून सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा. 233 अभंगाचा नंबर तुकाराम महाराजाची गाथा.
कृष्ण पद बदलून सांगतात। मग अशा तत्वानं जगामध्ये आद्य गुरु या पदानं युक्त असलेले भगवान दत्तात्रय हा जीवाच्या खऱ्या विश्रांतीचं स्थान आहे, जीवाचा खरा अंतकाळीचा सोयरा। आणि तुका म्हणे विठोधरा रंगी रंगीरे श्रीरंगे काय फुललासी पतंगे 2167 अभंगाचा नंबर। कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाची कळू येईल अंतकाळी प्राण प्राण्याची वेळ 3115 अभंगाचा नंबर। आमिषाची आसा मासा गळगिळी फासा फुटोनिया फुटोनिया घसा मरण पावे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही। आहे की नाही? ज्याच्या नावाला अंतकाळी भगवंताचं नाव आलं म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकली ते देहात ते मीची होती। अध्याय नंबर 8 आणि ओवी नंबर 68 ज्ञानेश्वरी या न्यायानं या प्रमाणानं जीवाचं खरं विश्रांतीचं स्थान भगवान दत्तात्रय आहे, जीवाच्या खऱ्या विसावाचं स्थान दत्तात्रय। म्हणून अशा दत्तात्रयाच्या गावाला माणसानं कोणालाच न विचारता असं सांगायचं मी गाणगापूरला चालतो न विचारताच जावं असं वाटतंय। अभंगाचं शेवटचं चरण एका जनार्दनी जत हरी सावा एका जनार्दनी जत हरी सावा जत हरी सावा एका जनार्दनी 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 जत हरी सावा रविचारी सत भाषा रविचारी सत भाषा हरि विठोबा रखुबा रखुबा